ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे. त्यामध्ये आता संतोषने दिलेल्या एकच CCTVच्या पुराव्याने महिपतचा खरा चेहरा आता सायलीच्या हातात आलेला असतो आणि गोडाऊनमध्ये ज्या वेळेस ट्रक लोड होत असतो त्यावेळेस आता महिपतने सांगितल्यामुळे आता गुंडांनी कशी औषधामध्ये पावडर मिक्स केली आणि महिपतने तो कट कसा शिजवून आणला याचा सर्व व्हिडिओ असलेला तो पेन ड्राईव्ह आता सायली घेऊन जात असताना साक्षी ते संतोष आणि सायलीचे सर्व बोलणे ऐकते आणि त्याच वेळेस आता साक्षी ही अण्णाला फोन करून घडलेली सर्व घटना सांगते. तेव्हा लगेचच अण्णाच्या पायाखालची जमीन सरकून ताबडतोब आता तो पुरावा घेण्यासाठी अण्णांनी गुंडांना पाठवलेले असते आणि जेव्हा आता गुंड हे सायलीच्या पाठीमागे लागतात त्याच वेळेस आता संतोष हा अर्जुनला फोन करून आता सायली भयानक संकटात सापडल्याचे आता अर्जुनला सांगतो आणि त्याच वेळेस अर्जुन आता देवदूत बनून येत गुंडांच्या ताब्यातून सायलीला सोडून तो भयानक पुराव्याचा पेन ड्राईव्ह आता सायलीला सही सलामत घेऊन आता अर्जुन कसा प्रताप आणि पूर्णाई समोर आणतो आणि महिपतचा खरा चेहरा समोर येताच आता सत्याचा विजय होऊन सायलीला पूर्णाई कसा तिचा खरा मान आणि खरी जागा मिळवून देते हे आता आपल्याला बघावयास मिळणार आहे. त्यामध्ये आता बेल आणण्यासाठी मार्केटमध्ये गेलेल्या सायलीला संतोषची मुलगी ही चक्कर येऊन पडलेली दिसते आणि त्याच वेळेस आता तिला हॉस्पिटलमध्ये नेऊन सायलीने संतोषच्या मुलीचा जीव वाचवलेला असतो आणि आता फोन करून संतोष आणि संतोषची बायकोसुद्धा हॉस्पिटलमध्ये आलेले असतात. तेव्हा आता सायली त्यांना समजावून सांगत म्हणते की आमचा यामध्ये काही स्वार्थ नाही आहे. आमचा जर स्वार्थ असता तर ही मुलगी कुणाची आहे हे आम्हाला माहीत नसताना देखील आम्ही तिला हॉस्पिटलमध्ये आणलेच नसतं आणि आता डॉक्टरांनी सुद्धा सायलीमुळे संतोषच्या मुलीचा जीव वाचवल्याचे संतोषला सांगितलेले असते आणि आज खऱ्या अर्थाने संतोषला सायलीच्या माणुसकीपणाचे दर्शन घडलेले असते. जी मुलगी काही क्षणापुरती आपल्या डोळ्यासमोरून बाजूला झाली तरी संतोष दादा तुम्हाला एवढा त्रास झाला तर विचार करा. अर्जुन सरांच्या डॅडवरती काहीही केले नसताना त्यांच्यावरती जो आरोप झाला आणि त्यांना जेलमध्ये जावं लागले तेव्हा आता अर्जुन सरांना त्याचा किती त्रास झाला असेल हे आता सायलीने संतोषला उदाहरणासहित पटवून दिलेले असते आणि आता संतोषला देखील आपल्याकडून खरंच खूप मोठी चूक झाली आणि आपण एका निरपराध माणसाला विनाकारण शिक्षा भोगायला लावली याचा आता संतोषला मोठा पछतावा येऊ लागलेला असतो आणि आता सायली तिचा काहीही स्वार्थ न ठेवता तिथून निघून जाऊ लागते. पण त्याच वेळेस आता जात असलेल्या सायलीला पछतावा आलेला संतोष पाठीमागून येतो आणि म्हणतो की सायलीताई खरंच माझ्याकडून खूप मोठी चूक झाली, मला माफ करा. सायली म्हणते की चांगल्या माणसांच्या रूपात देवसुद्धा येऊन त्या माणसाची मदत करत असतो. फक्त माणुसकीनं वागायला आणि जगायला शिकले पाहिजे आणि खऱ्याच्या बाजूने जर आपण राहिलो तर आपण कधीही पराभूत होत नसतो. देव कायम आपल्या पाठीशी राहतो. हे सायलीचे बोलणे ऐकल्यानंतर लगेचच संतोषला त्याच्या केल्याचा खूप पछतावा आलेला असतो. सायली म्हणते की संतोष दादा अजूनही वेळ गेलेली नाही आहे. तुम्हाला जर महिपतने हे जे काही घडवून आणले आणि महिपतच्या विरोधात जर तुमच्याकडे काही पुरावा असेल तर ताबडतोब तो पुरावा मला द्या आणि एका निरपराध माणसाला शिक्षा होण्यापासून थांबवा. तेव्हा लगेचच आता संतोष हा त्याचं पॉकेट काढतो आणि त्या पॉकेटमधील पेन ड्राईव्ह आता सायलीला देतो आणि म्हणतो की सायलीताई यामध्ये महिपतने मला पैसे देऊन कसे ड्रगच्या औषधामध्ये ड्रग्ज मिक्स करायला लावले याचा सर्व तो व्हिडिओ आहे आणि सर्व काही पुरावे देखील आहेत. तेव्हा आता ते पुरावे आपल्या हाती मिळताच सायलीला मोठा आनंद झालेला असतो. सायली म्हणते की संतोष दादा आज तुम्ही खऱ्याच्या बाजूने उभा राहिलात तर आता तुम्ही काही काळजी करू नका असे म्हणत आता सायली तेथून जाऊ लागते. पण त्याच वेळेस पाठीमागे एका भिंतीच्या आड लपलेल्या साक्षीने संतोष आणि सायलीचे ते सर्व बोलणे ऐकलेले असते आणि आता संतोषने अण्णाच्या विरोधात सर्व काही असलेला CCTV फुटेजमधला पुरावा दिल्याचे आता सत्य साक्षीसमोर आलेले असते.
आता अखेर संतोषचा निरोप घेऊन सायली आता रात्रीच्या अंधारातून उशीर झाल्यामुळे तेथून जात असते आणि त्याच वेळेस आता इकडे साक्षी ही लगेचच अण्णाला कॉल करते आणि म्हणते की त्या प्रतापचा जो माणूस तुमच्या घरी काल आला होता त्याने तुमच्या विरोधातले सर्व पुरावे त्या सायलीला दिले. हे मी माझ्या डोळ्यांनी बघितलं. आणि ते शब्द ऐकताच आता लगेच अण्णांच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. महिपत म्हणतो, काय बोलते साक्षी तू? अगं हा महिपत आहे. महिपत हा असा काही सिनेमा करतो ना की परमिशन असल्याशिवाय तो सिनेमा कोणीच बघू शकत नाही. साक्षी म्हणते की अण्णा एवढा ओव्हर कॉन्फिडन्स ठेवू नका. जेव्हा पोलीस तुम्हाला अटक करायला येतील ना तेव्हा मग तुम्हाला खरं समजेल. तर आता अण्णाला देखील साक्षीचे म्हणणे खरे वाटून ताबडतोब अण्णा आता साक्षीला म्हणतात की ती पुरावा घेऊन जात असलेली मुलगी कुठून कोणत्या रस्त्याने चालली हे मला सांग. ताबडतोब आता साक्षी अण्णाला ॲड्रेस देते. तर आता अण्णा लगेच त्याच्या गुंडांना आता सायलीच्या पाठलागावरती पाठवतो आणि म्हणतो की त्या पोरीला कोयता लावून तिच्याकडून तो पुरावा घ्या, नाही दिला तर जिवे मारून टाका, असे आता अण्णांनी आदेश दिलेला असतो. आणि लगेच अण्णाचे गुंड आता सायलीच्या पाठलागावर लागलेले असतात. इकडे आता संतोषसुद्धा तेथून जात असताना अचानक संतोष हा साक्षीला तिथूनच जवळच असताना बोलणे ऐकतो. आणि आता सायलीताईंच्या जीवाला धोका आहे हे कळताच ताबडतोब आता संतोष विचार करतो की आता अर्जुन सरांना कॉल केल्याशिवाय हे काही जमणार नाही. आणि ताबडतोब आता संतोष हा अर्जुनला कॉल करून आता घडलेली सर्व हकीकत सांगत म्हणतो की सायलीताईंचा जीव धोक्यात आहे आणि तुम्ही ताबडतोब या. आणि ते शब्द ऐकताच अर्जुन आता वाऱ्याच्या वेगाने तिकडून सायलीला वाचवण्यासाठी निघालेला असतो. तर आता इकडे सायली रस्त्याने तो पुरावा घेऊन जात असताना अखेर महिपतचे गुंड आता सायलीला चोहोबाजूने घेरतात. आणि अखेर आता सायली खूप घाबरलेली असते आणि ते गुंड आता सायलीला तो पुरावा देण्यासाठी बोलू लागतात. तेव्हा सायली म्हणते की माझ्याकडे कुठलाही पुरावा नाही. तर तो गुंड म्हणतो की तू जर गुमान बोलाने पुरावा दिला नाही तर आम्ही तुला यमाचा दरवाजा दाखवू, असे म्हणत लगेचच तो गुंड आता सायलीला मारण्यासाठी काठी उगारतो. पण त्याच वेळेस मोक्याच्या वेळी अर्जुन तिथे येऊन त्या गुंडांची कुत्र्यासारखी धुलाई करतो आणि त्या गुंडांपासून सायलीचा जीव वाचून सायलीला आता गुंडांच्या तावडीतून अर्जुनने सोडवलेले असते. अर्जुनला बघताच आता ते गुंड पळून जातात. तेव्हा आता सायली तो पेन ड्राईव्ह लगेचच अर्जुनला देते आणि म्हणते की महिपतचा काळा राक्षसी चेहरा या पेन ड्राईव्हमध्ये कैद झाला आहे. आणि अर्जुन सर, आज पुन्हा संतोषने मी तुम्हाला सांगितले होते ना, सत्याच्या बाजूने तो उभा राहून त्याने आपल्याला महिपतचा तो CCTV फुटेजमधला सगळा पुरावा दिला. आता आपण प्रताप बाबांना सही सलामत या केसमधून बाहेर काढू शकतो. तर आता लगेचच अर्जुनला खूप आनंद झालेला असतो. त्यानंतर आता ताबडतोब अर्जुन आणि सायली हे घरी येतात. तर घरी आता महाआरती आणि महाअभिषेक यांची सर्व पूजा झालेली असते. तेव्हा आता प्रताप आणि पूर्णाजी हे घरासमोर असतानाच लगेचच सायली तिथे येते. तर पूर्णाई सायलीला म्हणते की थांब, अगं सकाळपासून तोंड काळे करून तू बेल आणायला गेली होती. इकडे महाअभिषेक आणि महाआरती होऊन सुद्धा तू बेलाचे पान तर आणले नाहीस, पण संध्याकाळी तोंड काळे करून घरी आलेली वाटतं. तेवढ्यात अर्जुन म्हणतो की थांब पूर्णाई, बोलण्या अगोदर जरा एकदा सायली कशामुळे तिला एवढा उशीर झाला हे एकदा माहीत करून घे. तर आता लगेचच पूर्णाई म्हणते की अर्जुन, अरे तू तर बोलूच नकोस, तू तर बायकोचीच बाजू घेणार ना. तू इथे होतास आणि आता या पोरीवरती विश्वास ठेवून ती जे सांगेल तू तेच ऐकणार. तर लगेचच आता सायली म्हणते की थांबा पूर्णाई. आणि आता रागाने सायली ही तन्वीकडे बघते आणि म्हणते की तन्वी, आमचा जरा घरामध्ये पर्सनल इश्यू आहे आणि तो मला डिस्कस करायचा आहे, तेव्हा तू तुझ्या घरी गेलीस तरी चालेल. तर आता तन्वीला मोठा धक्का बसतो. तर पूर्णाई म्हणते की तन्वी कुठेही जाणार नाही. तेव्हा लगेचच राग येऊन लगेच सायली म्हणते की तन्वी, मी तुला या सुभेदारांची सून म्हणून अधिकाराने सांगते की तू आत्ताच्या आत्ता चालती हो. ते ऐकून आता तन्वीला मोठा घाम फुटलेला असतो. आणि सायलीचा तो रुद्रावतार ऐकून आता कल्पना, पूर्णाई, प्रताप सर्वजण अवाक झालेले असतात. आणि रागाने दात ओठ खाऊन तन्वी आता तेथून निघून जाते. तर आता इकडे सायली म्हणते की हा पूर्णाई, आता बोला. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं ना,
प्रताप बाबांना ज्याने जेलमध्ये पाठवले त्याचा चेहरा मी पुराव्यासकट समोर आणीन. तर आज मी तो चेहरा पुराव्यासकट घेऊन आले आहे. तेव्हा ते ऐकताच कल्पना, पूर्णाई आणि प्रतापला मोठा धक्का बसलेला असतो. तर सायली म्हणते की बाबा, मी 6 महिन्यापासून तुम्हाला सांगत होते, पण तुम्ही त्यावेळेस माझं काही ऐकलं नाही आणि त्याचा खरा काळा राक्षसी चेहरा आज मी तुमच्या समोर आणला आहे. असे म्हणत आता सायली ही अर्जुनकडे बघते. तर आता अर्जुन म्हणतो की बाबा, तुम्ही स्वतःच्या मुलावरती विश्वास न ठेवता त्या परक्या लोकांवरती विश्वास ठेवला आणि तुमचा मुलगा तुम्हाला जीव तोडून सांगत होता. आज हा घ्या त्याचा पुरावा. असे म्हणत आता अर्जुन तो पेन ड्राईव्ह लॅपटॉपला कनेक्ट करतो आणि त्यामध्ये गोडाऊनमध्ये ट्रक लोड होत असताना त्यामध्ये आता मैपतने पेरलेल्या पैशामुळे माणसांनी कसे त्या औषधामध्ये विषारी पावडर नार्कोटिकची मिक्स केली आणि नंतर तो ट्रक कसा गोडाऊनमध्ये निघाला आणि पोलिसांना पुन्हा मैपतने खबर करून तो ट्रक कसा पकडून दिला, ह्या सर्वांचा पुरावा आता बघताच आता प्रतापच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो. तर पूर्णाईने तोंडाला हात लावलेला असतो आणि या मैपत आणि साक्षीची काळी सावली आपल्या घरावरती पडली. हे सायलीचे बोलणे आता पूर्णाईला आठवते आणि सायली म्हणते की काय झालं पूर्णाई, मी सांगत होते पण तुम्ही माझं काही ऐकलं नाही आणि उलटच माझ्यावरती जे आरोप केले. आता बघा कोण खरं आणि कोण खोटं. आणि देवी आईने सुद्धा खऱ्या खोट्याच्या पारड्यात आज न्याय केला आहे. तेव्हा तुम्हीच ठरवा आता कोण खरे आहे आणि कोण खोटे. सायलीचे ते शब्द ऐकताच आता पूर्णाईच्या डोळ्यात अश्रूंच्या धारा वाहू लागलेल्या असतात आणि आज खऱ्या अर्थाने खरी सायली ही प्रताप आणि पूर्णाई समोर आलेली असते आणि आपला जीव धोक्यात घालून आता सायलीने सुभेदाराच्या घरावर आलेले संकट हे दूर केलेले असते. आणि त्यानंतर आता अर्जुन पुढे येत म्हणतो की सायलीने ही जोखीम आपल्या जीवावर खेळून हे सर्व केले. असे आता अर्जुन हा प्रताप पूर्णाईला सांगताच ताबडतोब पूर्णाई आता सायलीसमोर येते. तर आता पूर्णाई ही सायलीचा कसा स्वीकार करते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. तुम्ही कुणाला सांगू नका. तर आता लगेचच